नमो शेतकरी योजना बंद नाही ना झाली आणि जर चालू असेल तर या नमो शेतकरीचा 6वा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे व जमा झाला तर नेमका किती होणार आहे असे बरेचसे प्रश्न आहेत की जे तुमच्या समोर येत आहेत। ते तुमच्या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करतो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की नमो शेतकरी ही आपल्याला पीएम किसानच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी काढण्यात आलेली व शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी दर 4 महिन्याला या दोन्ही योजनेपासून 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात। तर शेतकरी मित्रांनो, नेमकी या नमो शेतकरीचा 5व्या हप्त्यापासून शेतकऱ्यांना जे काही 5वा हप्ता मिळाला नाही काही शेतकऱ्यांना त्याच्यापासूनच हा प्रश्न पडत आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, नमोचा 5वा हप्ता महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते। ते का मिळाले नव्हते ते पाहून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना पैसे याच्यामुळे नव्हते मिळाले की केवायसी बंधनकारक हा निर्णय काढण्यात आला होता। तुम्ही म्हणता आम्हाला माहित होतं, पण ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही त्यांना हे माहित नव्हतं व माहित नसल्यामुळे त्यांना 5वा हप्ता मिळाला नाही। त्याचबरोबर आता नमोचा 6वा व पीएम किसानचा 19वा याच्यासाठी पण एक नियम काढला होता, पण ते स्थगित करण्यात आलाय। आता तरी पण तुम्हाला सांगतो नियम कोणता होता। तर शेतकरी मित्रांनो, नियम असा होता की आयडेंटिटी व्हेरिफिकेशन म्हणजे की फार्मर आयडी हे असे ओळखपत्र आहे की ज्याच्याद्वारे तुम्हाला अनेक योजनेचा नवीन योजनेचा शेतकऱ्यांना कर्ज काढण्यासाठी इतर पीक विमा भरण्यासाठी प्रत्येक योजनेसाठी हा आयडेंटिटीची ओळखपत्राची गरज लागणार आहे। तर ही शेतकऱ्यांनी काढण्यासाठी बंधनकारक करण्यात आली होती व या योजने जर म्हणजे की हे आयडेंटिटी जर काढलं नाही तुम्ही तर तुम्हाला ह्या दोन्ही योजनेपासून लाभ घेताच येणार नाही। त्याचबरोबर तुमच्या शेतीचे कोणतेही कामं असो सरकारी ते पण होणार नाहीत। त्यामुळे ह्या आयडेंटिटी व्हेरिफिकेशन पण काढायचं आहे, पण सध्या ते होऊ शकत नाही। म्हणून पीएम किसान व नमो शेतकरीच्या 20व्या व नमो शेतकरीच्या 7व्या या हप्त्यासाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे। नमोचा 6वा व पीएमचा आपला 18वा 19वा हे दोन्ही हप्ते तुम्हाला या तारखेला फिक्स मिळणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ही तारीख कोणती आहे ते पण सांगणार आहे, पण त्याआधी पाहून घ्या की फार्मर आयडी कशी काढायची आहे। तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड व त्याचबरोबर आधार कार्ड नेल्यानंतर तुमचे जे काही पीएम किसान आहे त्याच योजनेच्याद्वारे त्याचाच डाटा घेऊन तुमचे जे काही फार्मर आयडी आहे ती काढण्यात येते। ते क्षुल्लक काम आहे, ते कधी बी काढता येते तुम्हाला। सध्या त्याची नेट किंवा लोडिंग होत आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी ते फार्मर आयडी निघत नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आहे पीएम किसान व नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते कधी मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, 24 फेब्रुवारी पीएम किसान दिन या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रत्येक पैसे खात्यावर जमा होणार। व शेतकरी मित्रांनो, आता एक प्रश्न आहे की किती होणार। तर शेतकरी मित्रांनो, ते किती होणार हे अजून कोणाला कळले नाही, पण तुम्हाला 4000 रुपये फिक्स जमा होणार। जर वाढ करण्यात आली तर जास्त होणार, कारण की विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान जे काही वाढ करण्यात येईल असे आश्वासन दिले ते अद्याप कुठेही वर्तमानपत्राद्वारे का कुठेही सांगण्यात नाही आली, पण ही माहिती वार्ताद्वारे सांगण्यात आली जी की तुमच्यापर्यंत मी शेअर केलेली। तुम्ही जर अद्याप चॅनल सबस्क्राइब केले नसले तर सबस्क्राइब करा, कारण की अशाच महत्त्वाच्या बातम्या मी नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी टाकीत राहतो, ज्या की शेतकऱ्यांचे हित बी करतात व त्याचबरोबर वेळोवेळी शेतकऱ्यांना नवीन संशोधनाकडे वळवितात। तर शेतकरी मित्रांनो, चॅनल सबस्क्राइब करा व तसेच तुमचे जे काही मित्र जवळचे पाहुणे असतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक माहिती त्यांच्यापर्यंत पण पोहोचेल। व अशाच प्रकारे तुम्हाला पीएम किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे पैसे 24 फेब्रुवारी जमा होणार आहेत असे वार्ताद्वारे माहिती सांगण्यात आलेली आहे, जी की तुमच्या संग सांगण्यात आलेली। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।